ही खुर्ची ज्या माणसाच्या हातात जाईल त्या माणसाला न्याय देता आला पाहिजे आणि म्हणून माझी खात्री झालेली आहे की ह्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य हे सर्व लोक त्या ठिकाणी आपण धनुष्यबाणाचे 100% विजय होईल आणि एक वेगळा इतिहास या जुन्नरच्या शुभभूमीचा महाराष्ट्राच्या क्षितिजावर त्या ठिकाणी लिहिला जाईल. 12 गटामध्ये खूप घासून निवडणूक सुरू अशी चर्चा होते. नाही, तसं पाहायला गेलं तर त्या गटामध्ये सुनीता बोराडे हा एक नवीन चेहरा लोकांनी स्वीकारलेला आहे आणि अजिंक्यचं काम चांगलं आहे. एका बाजूला त्या भेवड्याचे आमचे सरपंच जे आहेत शिवकंदताई तिचे कमलताईचं खूप काम सरपंच म्हणून खूप चांगलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की लोक आता काम करणाऱ्या माणसाला स्वीकारणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं एक वाक्य खूप सुंदर आहे, अभी राजा का बेटा राजा नहीं होगा, जो काम करेगा वो राजा होगा. म्हणजे सर्वसामान्य माणसाला जपणारा माणूस हाच त्या लोकशाहीच्या खुर्चीवर बसेल आणि त्यालाच विजयाचं मतदान होईल अशी याची खात्री मला झालेली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेला उमेदवारांचं इनकमिंग करावं लागलं. नाही, मला असं वाटत नाही इन्कमिंग करावं लागलं. त्याचं कारण असं आहे, काही ठिकाणी समझोता झाला. कारण काय आलं की पक्ष 3 एकत्र आले, म्हणजे मशाल, तुतारी आणि घड्याळ हे एकत्र आल्यानंतर इच्छुकांची संख्या जास्त होती आणि स्पर्धेच्या युगामध्ये दोघांपैकी कुणाला चॉईस करायचं तर काही तुलनात्मक गोष्टी झाल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी काही गोष्टी केल्या आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला योग्य उमेदवार आम्हाला त्या ठिकाणी त्यांना संधी देता आली. काही जे उमेदवार राहिलेत आमचे त्यांना भविष्यात संधी मिळेल, संधी ही देता येते, परंतु एकत्र येऊन ती संधी घेणं आणि पक्षाला विजय मिळवून देणं हे आमच्या दृष्टीने अतिशय म्हणजे विजयाचं गणित आहे. ते विजयाचं गणित आम्ही तालुक्यासमोर ठेवलेलं आहे.